प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे। त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता। अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते, आपण सगळ्यांनी बघितले। अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते, आपण हे सगळ्यांनी बघितले। अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे। आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे। म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीचं आंदोलन आहे, संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारे आंदोलन आहे। या आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत। संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुना जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे, वेटीस धरणे, लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडतंय। तेव्हा या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधानाच्या विरोधातल्या या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन, संविधान विरोधी आंदोलन, देशहिताविरोधी आंदोलन, देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो। आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यानिशी बोलत आहे हे मी तुम्हाला डंके की चोट पे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे, त्याचबरोबर जरंगेंना सांगत आहे की जरंगे वेळ संपली 6 वाजताची आणि सगळ्यांना जो न्याय आहे मग तो पारधी भावांना जर न्याय असेल आझाद मैदानात वेळेवर उठायचा आणि वेळेवरच आंदोलनाला बसायचा तर जरंगे काय वेगळा आहे का? जरंगे काय कुणी लागून गेलाय का? मग ते खासदार भेटायला येतात म्हणून विशेष व्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही। एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर तिथं बसू दिलं नव्हतं 124 प्रेस झाल्याच्या नंतर उद्धव मुख्यमंत्री होते, उद्धव तो दिवस आठवायचा कशा प्रकारे एसटीतले कष्टकरी जेलमध्ये डांबले होते बसता येत नाही म्हणून। आणि म्हणून जर एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर जेलमध्ये डांबलं जात असेल एका आरोप करून, हे तर सत्य आहे की कुठे कुठे रस्ता रोको केले आहेत, हे तर सत्य आहे की कशा प्रकारे मुंबईला वेटीस धरण्याचा प्रयत्न जरंगे करत आहे। तेव्हा कायदा वेगळा नाही, माझ्या पारधी भावांच्या आंदोलनाला तोच न्याय असला पाहिजे जे जरंग्याला आहे, तोच न्याय असला पाहिजे भटक्या विमुक्तांना जो जरंग्याला आहे, तोच न्याय असला पाहिजे जो कोणी अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जरंग्याला विशेष ट्रीटमेंटची गरज नाही। आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा तिथं बसलेले आहेत, त्यांच्या टेंटचं काय झालं? मला काल त्या विद्यार्थ्यांनी फोन केला, सर आम्हाला न्याय मिळत नाही, जरंगे म्हणतो न्याय घेतल्याशिवाय जात नाही, आम्ही इथे उपाशी बसलो। मला आझाद मैदानच्या पोलिसांना विनंती करायची आहे की आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी तिथे आहेत खरात आणि इतर त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत होता कामा नये। ते टेंट 1-1 रुपया जमा करून टेंट लावत असतात, तिथं बसत असतात, कुणीतरी मुजोरी करेल, कुणीतरी माजोरीपणा करेल आणि आमच्या कष्टकरी मुलांना तिथून उठवण्याचं धाडस कुणी करू नये असं देखील मी पोलिसांना आव्हान